अल्लाच्या नावाने, त्या सृष्टिकर्त्याच्या नावाने, त्या सृष्टी रचयित्याच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याच सृष्टिकर्त्याला निर्मिक म्हटलेलं आहे. त्या निर्मिकाच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे. आणि तोच निर्मिक कुराणाच्या अध्याय क्रमांक 4 आणि आयत नंबर 1 मध्ये सांगतो, या अय्युहन्नासु तकू रब्बकुमुल्लझी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा. मराठीत त्याचा अर्थ होतो की हे लोक हो, ईशपर्यंत बाळगा त्या पालन करतेच, ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची पत्नी बनवली, सहचरणी बनवली आणि त्या जोडप्यापासून अनेक पुरुष आणि महिला उत्पन्न केल्या आणि जगामध्ये पसरून दिल्या. खरं सांगितलं ना, म्हणजे काय की आपण एकाच जीवापासून निर्माण झालेले आहोत. आपण एकाच मातेची लेकरं आहोत, म्हणजे आपण बांधव आहोत. आमच्यामध्ये रक्ताचं नातं आहे. मग आमच्यामध्ये जे नातं आहे, आमच्यामध्ये बंधुत्वाचं नातं आहे, तर मग आपण सद्भावनेनं राहायला काय हरकत आहे? विशेष करून शेजारी शेजारी सद्भावनेनं राहायला काय हरकत आहे? आणि हाच धागा पकडून, हाच उद्देश लक्षात घेऊन सद्भावना मंच शाखा औरंगाबाद शहर आणि जमात इस्लामी हिंद शाखा शहर औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच असेल की सद्भावना मंच ही संघटना सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन निर्माण झालेली आहे. 2023 मध्ये त्याची स्थापना झाली होती. आपल्यासमोर जे उपस्थित आहेत निवृत्ती महाराज हे या मंचाचे अध्यक्ष आहेत आणि सचिव जे आहेत ते नसीर अहमद पाशू साहेब आहेत आणि आमचे उपाध्यक्ष जे आहेत ते सलीम शेख साहेब आहेत, सलीम बेग साहेब आहेत. जमात इस्लामी हिंद ही एक उदारवादी संघटना आहे, चळवळ आहे संघटना म्हणण्यापेक्षा. जमात इस्लामी हिंदची स्थापना 1948 मध्ये झाली. मौलाना अबुलैस इस्लाही हे त्यांचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर आता सध्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सादतुल्लाह हुसैनी हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर त्याचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते आपल्यासमोर उपस्थित आहेत, मौलाना इलियास फलाई साहेब. आणि या चळवळीचे शहर अध्यक्ष जे आहेत ते सलमान मुकर्रम साहेब आहेत. हा तर एक औपचारिक भाग झाला या दोन्ही चळवळींचा, या दोन्ही संघटनांचा. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाची गरज का आहे समाजाला? कारण आपण बघतो असुरक्षिततेची भावना, इनसिक्युरिटी. आज आमच्या लेकरांना आम्ही घराच्या बाहेर खेळायला जाऊ देऊ शकत नाही. लोक म्हणतात मोबाईल खेळतात, मुलं मोबाईल खेळतात. का खेळतात? कारण ते बाहेर खेळू शकत नाही. का? इनसिक्युरिटी, असुरक्षिततेची भावना. आणि ही असुरक्षिततेची भावना का आहे? का आम्ही पहिल्या वर्गात होतो तर एकटं जायचो, आम्हाला मायबापांनी कधी सोडलं नाही आमच्या शाळेत. तुमच्यापैकी काही असतील की त्यांनाही मायबाप सोडायचे नाही. हा रिक्षा, व्हॅन वगैरे प्रकारच नव्हता, तुम्हाला माहीत असेल. माझी आई 7व्या वर्गात शिकली. 4 किलोमीटर दूर होतं गाव. तिच्यासोबत एक कोमटी समाजाची एक मुलगी आणि एक ख्रिश्चन समाजाची मुलगी, अशा 3 मुली त्या 4 किलोमीटर पायी जंगलातून जाऊन शाळेत शिकायच्या. ही सिक्युरिटी का नाही आहे समाजामध्ये आज? विशेष करून मोहल्ल्यामध्ये का नाही? कारण आपल्या ते बरेचसे लोक शेजार धर्म विसरले. कारण मुलगा बाहेर खेळतो, मायबाप आज जरी असले तरी शेजारचे काका त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, शेजारचे मामा त्या लेकरावर लक्ष ठेवून होते. आज ही जी इन्स्टिट्यूशन होती, पूर्ण मोहल्ला, पूर्ण वार्ड, पूर्ण गाव एक इन्स्टिट्यूशन होती, एक संस्था होती. ही संस्था, ही इज्तिमायत ही आज संपुष्टात आल्याने इनसिक्युरिटी झालेली आहे. नाही तर पूर्ण अपार्टमेंट, पूर्ण चाळ एक घर होतं. ही संस्कृती कुठंतरी विसरून चाललेली आहे. म्हणून आज जगणं अवघड झालेलं आहे. आज जगणं अवघड झालेलं आहे. लोक जवळ येत आहेत नाही,
लोक मनाने दूर जात आहेत. म्हणून शेजाऱ्यांचे अधिकार आणि विशेष करून विविध विचारामध्ये शेजाऱ्याचे काय काय अधिकार आहेत याच्यावर हे चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे. इथं पहिलं आम्ही विचार केला की विविध धर्मामध्ये शेजाऱ्यांचे अधिकार असा विषय ठेवायला पाहिजे, परंतु नंतर आला की बरेचसे लोक धर्मच मानत नाही, विचारधारा मानतात किंवा एकाच धर्मामध्ये वेगवेगळ्या विचारधारा आहेत. महानुभाव पंथ आहे, वारकरी पंथ आहे, वेगवेगळे आहेत. म्हणून विविध विचारधारामध्ये शेजाऱ्यांचे काय अधिकार आहेत हा विषय ठेवण्यात आला आणि विविध विचारांचे प्रतिनिधी बोलावण्यात आले. अतिशय अभिनव अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. हा दिसायला फार छोटा कार्यक्रम आहे, परंतु अतिशय आगळा वेगळा आणि अभिनव आणि आजची गरज आहे ती समाजाची, ती गरज लक्षात ठेवून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. कारण ही परकेपणाची भावना ही कुठंतरी संपुष्टात आली पाहिजे. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेजाऱ्याविषयी सांगितलेलं आहे, अल्लाहच्या दृष्टीने चांगला शेजारी तोच आहे जो आपल्या शेजाऱ्याशी चांगला वागतो. तिरमिजी या ग्रंथात याचा संदर्भ सापडतो. आपल्या शेजाऱ्याशी चांगले वागा, तुम्हाला इमानाचा दर्जा प्राप्त होईल. ही देखील तिरमिजी ग्रंथामध्ये याचा संदर्भ सापडतो. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, जो शेजाऱ्यांना त्रास देतो तो स्वर्गात जन्नतमध्ये प्रवेश करणारच नाही. मुस्लिम शरीफ म्हणून हदीस ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा संदर्भ सापडतो. पैगंबरांचं एक आणखीन वचन सापडतंय, जो कोणी अल्लाह आणि मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवतो त्याने आपल्या शेजाऱ्याला त्रास देऊ नये. बुखारी शरीफ नावाचा हदीस ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा संदर्भ सापडतो. पैगंबर म्हणाले, तो मनुष्य खरा इमानधारक नाही, आणि एक नाही 3 वेळा सांगितलं की तो मनुष्य खरा इमानधारक नाही, तो मनुष्य खरा इमानधारक नाही ज्याचे पोट भरलेले आहे आणि त्याचा शेजारी भुकेलेला आहे. भुकेल्यांची वस्ती ही इमानवंतांची वस्ती असू शकत नाही. भुकेल्यांची वस्ती ही इमानवंतांची वस्ती असू शकत नाही. म्हणून मित्रहो, अशा या अतिशय सामाजिक जिव्हाळ्याच्या विषया संदर्भात हा कार्यक्रम आहे. आज अशा प्रकारे दुरावा नाहीसा करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. मी ज्या संस्थेचा प्रभारी आहे त्या निमित्तानं आमचा एक टोल फ्री नंबर आहे, तो बघा समोर लावलेला आहे, 1800-572-3000. हा टोल फ्री नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 7 भाषामध्ये प्रश्नाची उत्तरं दिली जातात, मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, बेंगॉली, ओरिया आणि इंग्रजी. आणखीन 10 भाषा मी ॲड करणार आहोत, जेणेकरून गैरसमज दूर व्हावे, जेणेकरून जे ते म्हणजे आपले गैरसमज आहेत अशातली गोष्ट नाही आहे, तर तुमचे जे मित्र आहेत किंवा तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा आणखीन काही व्हॉट्सअप ग्रुपमधले काही लोक असतील, त्यांनी काही असा आक्षेपार्ह मुसलमानाविषयी इस्लामविषयी टाकलं तर तुम्ही हा नंबर देऊ शकता की नाही तुझा गैरसमज आहे, दूर कर, हा घे नंबर. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमातला एक एक शब्द तुम्ही जे आहे ते आपल्यासोबत जे आहे ते बांधून घेऊन जा. धन्यवाद.